नागपूर जिल्ह्यातल्या प्रसिद्ध हुजूर मरियम अम्मा दर्गा या धार्मिक स्थळाचे बाबा आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करण्यात आलेत। पश्चिम बंगालमधल्या एका महिलेला डांबून ठेवत धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचा आरोप महिलेने केलाय। ही पीडित महिला मूळची पश्चिम बंगालची आहे। हुजूर मरियम अम्मा दर्गा या धार्मिक स्थळाची ती अनेक वर्षांपासून भाविक आहे। अनेक वेळेला दर्शनासाठी पश्चिम बंगालमधून नागपूर जिल्ह्यातील कन्हान इथे ती यायची। महिलेने दर्ग्याचा बाबा ताजी जनविरुद्दीन, त्याचा मुलगा ताजी मुस्तफा फिरुद्दीन आणि आणखी एका सहाय्यकावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय। तसंच दर्ग्यात डांबून ठेवत धर्म परिवर्तन करण्यासंदर्भात दबाव आणल्याचा गंभीर आरोपही केलाय। बंगाल पोलिसांनी 0 FIR दाखल केली आहे। नागपूर पोलिसांनी कोलकात्यात जाऊन पीडित महिलेचा जबाब नोंदवलाय आणि त्यानंतर तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचे गुन्हे दाखल झालेत। तसंच इतर कोणाचाही सहभाग आहे का, आणखी कुणावर धर्म परिवर्तनासाठी दबाव आणण्यात आला होता का याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एक SITची स्थापना केली आहे। या दर्ग्यामधून अनेक महिलांवर धर्म परिवर्तनाच्या नावाखाली अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे। जेव्हा हे 0 FIR आहेत ते जे आमच्याकडे आला त्यानंतर लगेच कन्हान पोलिसांनी FIR दाखल केला आणि त्या अगल्या दिवशी सकाळी आमच्याकडून एक टीमला कलकत्ता रवाना करण्यात आलेले आहेत। त्यांनी तिथे फॅक्ट्स व्हेरीफाय केला आणि अर्जदार जे आहेत त्यांचा सखोल स्टेटमेंट पण घेतला। त्या आधारावर 29 मेला 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। हैवानियत से मुझे मारा, मुझे नकाब ज़बरदस्ती नकाब पहनाया, मुझसे कलमा पढ़वाया और फिर मेरे को धर्मांतरित करना चाहते थे वो लोग। अभी भी मेरी तबीयत बहुत ख़राब है। मैंने कोलकाता आके मेडिकल करवाया अपना। फिर मैं इतना ही नहीं, इन्होंने मेरा बलात्कार करने की कोशिश की। ताजी तनवीरुद्दीन मेरे ऊपर चढ़ गए थे, बोले कपड़ा खोल, उनका बेटा भी इन्वॉल्व है इसमें। मेरे बाल ऐसे नोच के मेरे साथ गलत किया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।